राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये 5% वाढ। राज्यामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये सरासरी 37% पाणीसाठा। गेल्या वर्षी 54.71% पाणीसाठा शिल्लक होता। मुंबईच्या 7 धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ। पहाटे 6 वाजेपर्यंत 7 धरणांमध्ये 41.36% पाणीसाठा। विहार तुलसी धरणं 100% भरल्याची माहिती। तुफान पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 4 धरणं ओसंडून वाहू लागली। नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 12,620 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। गौतमी गोदावरी पालखेड धरणातूनही पाण्याचा विसर्ग। रायगडमधील अंबा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ। धरणातील पाणी सोडल्यानं अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। नागोठणे शहरातील मोहल्ला आणि मच्छी मार्केट परिसरात पुराचं पाणी। रायगड जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती। तुफान पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत। महाड, नागोठणे, रोहा शहरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं। पुण्यातल्या माळीण फाट्यावरती दरड कोसळली। आहुपेकडे जाणारी वाहतूक ठप्प। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळला। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। सततच्या पावसामुळे दरड कोसळली। नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गाजरवाडीमध्ये दरड कोसळली। घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। दरड कोसळल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मात्र गैरसोय। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती पाणी साचले। कुंभमेळ्याच्या निमित्तानं रस्त्याच्या एका बाजूचं बांधकाम सुरू असताना एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक। त्यातच रस्त्यावरती पाणी साचल्यानं वाहन चालकांचे हाल। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर दोबाडेवाडी गावांना जोडणारा पूल पाण्याखाली। नव्यानं बांधलेला पूल पहिल्याच पावसात पाण्याखाली गेल्यानं स्थानिकांची नाराजी। रायगडमध्ये संततधार कायम असल्यानं कर्जत तालुक्यातील पिंगळस, आंबिवली, जांभरुख रस्ता पाण्याखाली। कर्जतमध्ये गेल्या 24 तासात 190 मिलीमीटर पावसाची नोंद। रत्नागिरी जिल्ह्यातील विसापूर पांगारी गावाजवळील मुख्य रस्ता खचला। गावाकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद झाल्यानं वाहन चालकांना मनस्ताप, तर नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन। खडकवासला धरणातून 28,000 क्युसेकनं मुठा नदीच्या पात्रात पाणी। नदीपात्रातले रस्ते पाण्याखाली गेले। भिडे पूल पाण्याखाली। नदीपात्रातील मेट्रोच्या खांबांना देखील पाण्याचा वेढा पडलाय। नदीपात्रातील रस्त्यावर उभी असलेली वाहनंही पाण्याखाली। रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीसह 3 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, तर सावित्री, कुंडलिका आणि अंबा नदीचा धोका टळला। पुणे मुंबई रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कर्जत लोणावळा दरम्यानचा एक रेल्वे मार्ग सुरू। पुण्याहून मुंबईला येणाऱ्या 6 गाड्या पूर्ववत। कोईमतूर एक्सप्रेस नेहमीप्रमाणे पुणे लोणावळा कल्याण मार्गे येणार। दादर, साईनगर, शिर्डी, मुंबई, लातूरही नेहमीच्या मार्गानं धावणार। पनवेल वसई रोड, डहाणू रोड दरम्यानच्या 9 मेमू गाड्या रद्द। पनवेल ते वसई रोड दरम्यानच्या मेमू रद्द। पनवेल डहाणू रोड दरम्यानची रेल्वेही रद्द। नालासोपारा रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळांवर आज सलग 3ऱ्या दिवशीही पाणी साचलं। रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं। ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरात पाणी साचलं। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली। पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही जागा नसल्यानं नागरिकांना मनस्ताप। सलग 3ऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात पूरस्थिती। खबरदारी म्हणून पालघरमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी। सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। पालघर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे तानसा नदीला पूर। वाडा तालुक्यातील केळठण गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। पुराच्या पाण्यात अडकलेल्या 16 ग्रामस्थांची बोटीच्या मदतीनं सुटका। सांगलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पातळी 20 फुटांवर। पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा पाण्याखाली। बंधाऱ्यावरची वाहतूक बंद। नागठाणे गावचा वाळवा तालुक्यातील शिरगावशी संपर्क तुटला। सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यातील चांदोली धरण निम्म भरलं। गेल्या 24 तासात चांदोली धरण परिसरात 146 मिलीमीटर पावसाची नोंद। या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून 19,000च्या वर पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरीतल्या खेडमध्ये पावसाचा जोर कायम। त्यामुळे जगबुडी नदीला पुन्हा पूर। पुराचं पाणी मटण मार्केट परिसरात शिरलं। जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर। पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर एक मोठं झाड पहाटेच्या वेळेस पडलं। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले।
झाड बाजूला करण्याचं काम सुरू. पुण्याचं खडकवासला धरण 100% भरलं. खडकवासल्यातून 22,880 क्युसेक वेगानं विसर्ग. नदीपात्रातले रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता. भिडे पूल मेट्रोच्या कामांसाठी आधीच वाहतुकीसाठी बंद. पुण्याच्या 4 धरणातून आता 48% पाणीसाठा. सोलापूरचं उजनी धरण अखेर मायनसमधून प्लसमध्ये. पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावरच्या पावसामुळे आवक वाढली. पुणे 15 टीएमसीवरून धरणातील पाणीसाठा प्लसमध्ये. सध्या उजनी धरणामध्ये 66.28 टीएमसी पाणीसाठा. जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली. गेल्या 24 तासात धरणात तब्बल 1,493 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा 28%. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदाघाट परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ. नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार. रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर पाऊस असल्यानं धुक्याची दाट चादर. गडावर जाणाऱ्या घाट रस्त्यावरचे धबधबे देखील प्रवाहित. मंदिरावर आणि समोरील मार्कंडेय पर्वतावर मोठ्या प्रमाणावर धुकं. नाशिकच्या कळवण तालुक्यात मुसळधार पाऊस, त्यामुळे सणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग. पावसामुळे कळवणच्या पश्चिम पट्ट्यामध्ये वडाळा आमदार गावाला जोडणारा रस्ता खचला. रस्ता खचल्यामुळे मोठं भगदाड. रस्ता खचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम. नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर. वाढत्या पाण्यामुळे रामकुंड आणि गोदाघाट परिसर जलमय. त्यामुळे परिसरात विषारी सापांचा वावर. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील साप सुरक्षित ठिकाणाच्या शोधात बाहेर पडतायत. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. शहर आणि ग्रामीण भागातही तुफान पाऊस. त्यामुळे परिसरात भातशेतीच्या लागवडीला सुरुवात होणार. सततच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात 46 घरांचं अंशतः नुकसान, तर 16 जनावरांच्या गोठ्यांची पडझड. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू, तर पावसामुळे एक पशुही दगावला. पेरले ते उगवलेच नाही, त्यामुळे यवतमाळमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. कळंब, बाबुळगाव तालुक्यात 10 ते 12 गावातील शेतकऱ्यांचं नुकसान. जवळपास 800 एकरावर दुबार पेरणीचं संकट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.